बोला, काय म्हणताय? कशी का काढली आठवण? मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमच्या गावात देवामालीले ओळखता का तुम्ही? वा वा, ओळखतो ना. बोला, काय काम होतं त्याच्यासोबत? काय नाही, तो पोरगी पाहायला आला होता आपल्या घरी. काय मग, कसा काय पोऱ्या? पोऱ्या का? पोऱ्या तर चांगला आहे. बाया नेतो शेतात, ठेकेदार आहे पोऱ्या. एक नंबर पोऱ्या आहे, कामाचा पोऱ्या आहे. कामाची काही शरम नाही करत, काही पण काम करतो. म्हणजे कधी बाया कधी कम पडल्यानं शेतात तो स्वतः निंदाले बसून जातो, एवढा कामाचा आहे तो पोऱ्या. तुम्ही काहीच पाहा नको, बिंदास देऊन द्या त्या पोऱ्याले पोरगी. हो ना, सर्व लोक तेच सांगताय, पण शेती आहे ना त्याच्या घरी. मग तिच्यानं समजत नाही आम्हाला, हाव सांगवा की नाही सांगवा. ते आहे म्हणा, शेती आहे नाही त्याच्या घरी. पहिले तर लय शेती होती त्याच्या घरी, पण काय जे आहे ते बरंच बरं आहे. काय काय म्हणताय तुम्ही? म्हणजे पहिले शेती होती का? हा मग, पहिले लय शेती होती त्याच्याकडे, नाव चाले गावात त्याचं. पण ते काय, म्हाताऱ्याले मनमन तसे शोक होते, पूर्ण इकटूक करून रोडावर आणलते त्याले. बापरे, म्हणजे असे कोणते शोक होते म्हाताऱ्याले? कोणचे का? सर्वेस होते ना. दारूचा नान, तमाशाचा नान, सट्ट्या पट्ट्याचा नान. म्हणजे असा कोणचा शोक नाही होता की तो केला ना होता म्हाताऱ्यानं. बापरे, मग पोऱ्या तर चांगला आहे ना, की पोऱ्याची झाक झाकताय तुम्ही? झाकली मूठ 1.25 लाखाची. नाही ना, पोऱ्या चांगला आहे तो. मेहनती पोऱ्या आहे, सुपारीचं खाण खात नाही पोऱ्या. कोणचाच शोक नाही त्या पोऱ्याले. त्यानं स्वयंच्या पैशावर घर बांधलाय. हे सांगतो ना तुम्हाला, तुम्ही काहीच पाहा नको. दुंद्या त्याला मुलगी, तुमची मुलगी 100% खुश राहीन. बरं, तुम्ही म्हणताय तर हाव सांगून देतो तैले. चला मग, ठेवतो मी फोन. काय मग, चांगलं सांगताय त्या पोऱ्याचं? हाव सांगते ना त्याले, लाव ना फोन त्या बुड्डीले. हाव ना, चांगलं तर सांगताय, पण वावर पाहिजे ना. वावर नाही ना त्याच्या घरी. जायवा तू असंच केलं. वावर पाहिजे, नोकरी पाहिजे. 27 वर्षाची होऊन गेली ना ते, मग का डंगरी करती तिले? काही ना काही काळ्या करतच राहते ते. वावर असलं तर म्हणते नोकरी पाहिजे, नोकरी असली तर म्हणते सरकारी पाहिजे. चाललाय तुय, हे पाहिजे ते पाहिजे. लोकांचा खटाखट सगळा होत आहे, पाहून अशी गाण बवून जाते माही. पाळ्यात कोणचीच पोर राहिली नाही आता, तूच राहिली आहे. मग का घरीच राहू देते तिले? लग्न करते की नाही तिचं, की राहू देते तिले अशीच? गरम नको व्हानं. मी का महाकरता म्हणते, तिच्या करता म्हणते. तुम्हाला चांगलं वाटतंय ना, लावा मग त्या बुड्डीले फोन. हाव सांगून द्या. काय मग बेटा, तुले पसंत आहे ना पोऱ्या? हाव सांगून देऊ ना त्याले. जे आहे ते सांगून दे मले. तुले कधी पसंत असेल तर हाव सांगतो मी त्याले. चांगला आहे ना बाबा पोऱ्या, पसंत आहे मले. चष्मा तर काय बी घालता ते ना, 1 नंबर. माय बहीण, तू का चष्म्यावर जाती? चष्मा तर वेल्डिंग मारणारा पण चांगला घालतो. बरं, करतो मग मी फोन बुड्डीले, हाव सांगून देतो. काय मग आजी, आलता का त्या पोरकडच्याचा फोन? काय सांगला ताई ना? याले बी काही जप लागत नाही बापा, लग्नासाठी लवकर करणं पडीन याचं. नाही ना भाऊ, काही आला नाही बारे त्याचा फोन. विचार करून सांगतील ना ते संध्याकाळीपर्यंत. हो ना, पण ते तर म्हणत संध्याकाळीपर्यंत सांगू, पण काही सांगलं नाही ताई ना. सकाळ होऊन गेली ना आता. सांगतील ना बेटा ते, सबुरी धरणं. थांब ना जरा, तू तर कसा खाऊ किती यूज करतोय. होईन ना तू टेन्शन नको घेऊ. मी ना हाव सांगलं ना तुले. तोपर्यंत तुझं लग्न होणार नाही. मी तोपर्यंत चैन बसणार नाही. मी कराशिवाय राहणार नाही तुझ्या. हाव ना, पण हाव सांगलं पाहिजे ताई ना. माही तर छाती धकधक करते, काय सांगता ते तर. होईन ना बेटा, होईन ना. आपल्याला फक्त आपली चिंता आहे, देवाले सर्वांची चिंता आहे. हॅलो, बोल म्हटलं भाऊ, काय म्हणतोय? काय मग बहीण, काय करते म्हटलं? कुठे आहे तू? मी घरीच आहे भाऊ. बोल ना, काय म्हणतोय? हाव सांगून देजो म्हटलं त्या पोऱ्याले, पसंत आहे आम्हाले. आणि तुझ्या भरोशावर करताय मग, तू गॅरंटी घेते ना पोऱ्याची? तू काहीच टेन्शन नको घेऊ भाऊ. तू ही पोरा आहे ना, मायका पोरणी येते. तू बिंदास देऊन दे. तुझ्या पोरले काही झालं तर मले म्हणजो बस. वा यार, मान्य पडीन बुड्डीले. बुड्डीने केलं आपलं काम. काय मग, काही नाही आमू घरदार पाहिले. घरदार पण पाहून घेऊ न, पक्क पण करून टाकू. का रे, घरदार पाहिले? केव्हा बोलू तू त्या पाहुण्याले? एक काम कर ना आजी, आताच बोलून घेत येईल. लवकर सवकर करून टाकू आपण लगन. जल्दबाजी नको करू ना, शक होईन ना तैले. मी काय म्हणते भाऊ, उद्या या मग तुम्ही. घरदार पण पाहून घे जा, पक्क पण करून टाकू आपण. बरं चालीन ना, उद्या येऊन जाऊ मग आम्ही. घरदार पण पाहून घेऊ, पक्क पण करून टाकू. चाल मग, ठेवतो मी फोन. पाहुण्याले पण सांगणं पडीन. बरं चालीन ना भाऊ, ठेव फोन. मी पण त्या पोऱ्याच्या घरी जाते ना, सांगून येते त्याले.
तो पोऱ्या पण कामाला गेला असेल, तो का घरी राहतो का? मनमन तसे काम आहे त्याच्या मागे. पाय रे भो, मी लग्न करून देते तुझं, पण लग्न झालं की तमाशा करजो नको. नाही तर तू का म्हणशील लग्न झालं माया आता प्याल लागून जाशील दारू, माये का होते. तुले कोणी काही म्हणणार नाही, पण सर्व लोक मलेच म्हणतील बुड्ढे तूनच घेतलती त्या पोऱ्याची गॅरंटी, तूनच फोडलं मा पोरचं नशीब. नाही ना आजी, तू विचार नको करू, मी दारू पेणार नाही. मी त्या पोरले राणीसारखी वागवीन. तसा नीता तेल दिसतोय तू आला की मले, पण कसं सांगलेलं बरं. चाल मग आजी, चालला मी. मला तयारीला लागणं पडीन ना, कालदी पाहुणे येता येतं घरी. हो जा बेटा, तू सामान घेऊन ये. सोप, सुपारी, शिरा, पोहे सर्व सामान घेऊन ये. पाहुणे कसे खाऊन पिऊन खुश झाले पाहिजे, तेव्हाच तर लवकर लग्न होईन. हो ना मग, तेच ना चालला मी. मला तयारीला लागणं पडीन. आण पाया पडू दे मले, तू न माहे लग्न जमवलं बापा. कोणी कोणाले कामा येत नाही न तू मा कामा आली. बस रे, काय पाया पडतू आहे, जाय घरी तयारी कर. काय मग शांताराम भाऊ, तुम्हाला काही माहित पडलं की नाही? नाही का बा, काय झालं? देवाचं लग्न जमलं ना बापा, मला फोन आलता ना पोर कळचायचा. बाप रे, काय सांगताय? कसं का झालं त्याचं लग्न? कोण दिली त्याले पोर? हा मग झालं ना त्याचं पोर कळचायचा. फोन आलता ना मला, विचारलं तर ना कसा आहे पोरगा. बाप रे, त्याचं कसं का झालं? त्याच्या घरी तर वावर बी नाही आहे. काय सांगलं मग तुम्ही ना? जे आहे ते सांगलं मी ना. चांगला पोऱ्या आहे म्हटलं, घरदार बांधलेला आहे, निर्व्यसनी आहे. चांगलं मी ना तैले, मेहनती पोऱ्या आहे. दुंद्या तुम्ही मुलगी मा भरोशावर. सालपणी नंग्या नंग्याच्या सगळ्या होताय न, महाडी 4 एकर आहे, तरी पण मा पोरायच्या सगळ्या होता नाही बापा. काही ना काही करणं पडी, नाही तर मा लेकरायले नाव ठेवतील लोक. चांगला आहे ना मग, चांगला आहे. 2 हाताचे 4 हात होत आहे ना, कोणाचे पण होत. काय मग, काय नाव आहे म्हटलं पोरच्या बापाचं? रामदास गैबाने नाव आहे त्याचं. टेंट हाऊसवर काम करतो तो. बरं, टेंट हाऊसवर काम करतो का? मग फोन नंबर आहे का त्याचा? फोन नंबर का पाहिजे त्याचा तुम्हाला? टेंटचं काम आहे ना आपल्याला. साळभावाच्या पोऱ्याचं लग्न आहे की नाही, मग टेंट टाकणं आहे ना तडी. बरं असं आहे का? नाही तर पिना नको मारता. बरं काय हो सरपंच साहेब, तुम्हाला तसा दिसतोय का मी बापा? बरं घ्या मग फोन नंबर. सांगा मग नंबर. 9976. 9976. हा पुढे. हा. बरं मग ठीक आहे, करणं पडीन फोन मले. हो चला मग, मी चालला. हॅलो, कोण बोलते आहे? रामदास गैबाने बोलताय ना म्हटलं. बोलतोय ना, बोला. तुम्ही कोण बोलताय? मला माहित पडलं तुम्ही तर देवामालीले पोरगी देताय. हाव, चाललाय आमचं. का बा, काय झालं? काय झालं म्हणताय वरून? तुम्हाला का तोच पोऱ्या भेटला? हा पण झालं काय ते तर सांगा मले. 1 नंबरचा बेवळा आहे तो पोऱ्या. तुमच्या पोरची जिंदगी खराब करून टाकीन. सकाळी जेव्हा तुम्ही चहा पिता ना, तेव्हा तो दारू पितो. बाप रे, काय सांगताय तुम्ही? पण तो सरपंच साहेब तर म्हणे चांगला आहे पोऱ्या. हा मग त्याच्याच दुकानातून पेतो ना. तो कशाला नाव सांगीन त्याचं? तो त्याचं नाव सांगून 1 गिराईक कमी करीन का त्याचा? बाप रे, म्हणजे दारू पेतो? नाही, ते तर म्हणत निर्व्यसनी पोऱ्या. बरं म्हणजे मी खोटा बोलतोय का तुमच्या सोबत? मला तुमच्या पोरची काळजी आहे तर सांगलं मी ना तुम्हाला. नाही हो, तसं नाही. तुम्ही ना सांगलं तर चांगलं झालं उलट. पहा मग तुम्ही आता, माझ्या जे सांगायचं काम होतं ते सांगलं मी ना तुम्हाला. तुम्हाला जमीन तसं करा आता. जमीन का? नाही सांगणं पडीन ना त्याले. मग का बेवड्याले पोरगी देऊ मी? पहा मग तुम्ही, माझ्या जे सांगायचं काम होतं ते सांगलं मी ना तुम्हाला. अहो ना, तर लग्न करतोय तो वावरा वायाचं वतनी आहे ना, तुझे उदीन का मी?